म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ देवव्रत तुमचं खूप आनंदाने स्वागत करतो। आनंद याच्यासाठी की आजपासून आपली नवीन सिरीज सुरू होते। एक गोष्ट तुम्हाला सांगतो की हॉटेल मॅनेजमेंट करायचं ठरवलं, पण त्याच्या आधीपासून बऱ्याच वर्षापासून मी काही गोष्टी बघत होतो आणि त्याच्यानंतर या डिसिजनला पोचलो। मला आठवतं की आमची जी शाळा होती त्याच्यासमोर चहावाला होता। चहा सर्व करायचा, अप्रतिम चहा असायचा, पण तितक्याच प्रेमाने आणि आनंदाने सर्व करायचा आहे। नंतर ज्युनियर कॉलेजमध्ये ते पण बघितलं की आमच्या जे गेटसमोर आपले ठरलेले असतात ना कॉलेजमध्ये की पाणीपुरीवाला, भेळवाला, पावभाजीवाला, आमचे पण ठरलेले होते। ही सगळी मंडळी अप्रतिम आपल्या आपल्या डिशेस सर्व करायच्या, शिवाय खूप आनंदात असायचे आणि ते लोक सगळे एन्जॉय करायचे। आणि तेव्हापासून वाटायला लागले कुठेतरी कुकिंगचा आणि आनंदाचा खूप घनिष्ठ संबंध आहे। आणि त्यानंतर ठरवलं आपल्याला याच फील्डमध्ये जायचं आहे बाबा, आपल्याला एन्जॉय करायचं सगळं, आपल्याला जे आवडतं ते करायचं आहे आपल्याला, है ना। आणि जेव्हा कळलं की या सिरीजच्या निमित्ताने अशा या रथी महारथींना, या किचन किंग्सला आपण इथे बोलवतोय या सिरीजमध्ये, तेव्हा खूप छान वाटलं खरं सांगू। आणि अशाच एका महारथीला म्हणू, एका किचन किंगला मी आज इथे आमंत्रित केलं आहे। माझा खूप जवळचा मित्र आहे, तो शाळेचा मित्र आहे, आज एका खूप मोठ्या कंपनीचा डिरेक्टर आहे, पण कुकिंगमध्ये पण तेवढाच इंटरेस्ट घेतो आणि स्वतः बऱ्याच गोष्टी करत असतो। तर अशा माझ्या मित्राला भेटूया। हाय आशिष। देव, ते बोलवल्याबद्दल खूप खूप आभारी आहे। तर नाव आशिष मुजुमदार आणि कॉग्निसंट या कंपनीमध्ये एका मोठ्या पोझिशनवर, डिरेक्टरच्या पोझिशनवर आज काम करतो आहे। पण माझ्या खूप जुन्या आठवणी आहे आणि शाळेपासूनच्या आमच्या आठवणी आहेत। एकत्र आम्ही NCCला होतो, अरे आपण कॅम्पला गेलेलो आहे बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच म्हणजे आपण एकत्र तुझ्या सायकलवर डबल सीट फिरलेलो आहे बऱ्याच वेळ। हां, तुला बघितल्यावर एकदम 20-25 वर्ष फ्लॅशबॅकमध्ये गेल्यासारखं वाटतंय। हो, पुढच्या काही वेळ मला वाटतं आपल्या गप्पा खूप रंगणार। हो, आणि तुला मी मागच्या वेळी मला तू जेव्हा घरी आलो होतो मी पुण्याला, इतक्या मस्त डिशेस तू वगैरे करून घातल्या होत्या आणि तुला मी म्हटलं होतं की कुठेतरी कधीतरी तुला मी स्वतः पण करून देणार आहे तुला डिशेस। मला वाटतं आज तो मौका आलेला आहे। हां, मी पण तुझ्याबद्दल खूप ऐकलं आहे आणि काही तुझे शो बघितले आहेत। अच्छा, तर आता मला पहिल्यांदा चान्स मिळतोय, तर बघू आता तुझ्या डिशेस कशा होतात। अरे बघू, दूध का दूध पाणी का पाणी हो जाए। बिलकुल हो जाए। आपल्या रेसिपीज आपण करणार आहोत, पण सोबत तू पण मला मदत करायची आहे बरं का। डेफिनेटली, डेफिनेटली। चला, आपल्या गप्पा गोष्टी आपण करणार आहोत आपल्या किचनमध्ये। हां, सुरुवात करूया रेसिपीजला आणि बाकीच्या गप्पा होणारच आहेत। थोडी एक दुसऱ्याची पोल खोलायची आहे आपल्याला। रेडी रेडी। चला तर मग किचनकडे जाऊया। आशिष, तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं होतं तुझ्या मुलं म्हणजे शुभम आणि ऋतम या दोघांना पास्ता खूप आवडतो आणि तू पण स्वतः बाहेर राहून आलेला आहेस, बाहेर म्हणजे आउट ऑफ इंडिया बऱ्याच वर्ष होतास, तर तुलाही पास्ता वगैरे आवडतो। त्यामुळे एक पास्ताची रेसिपी आहे, इझी रेसिपी आहे। क्या बात आहे। आणि दुसरी रेसिपी आहे एक इंडियन रेसिपी आहे, कारण की मला असं वाटतं कुठेतरी की माणूस कुठेही जाऊ द्या जगामध्ये, पण त्याच्यामध्ये एक माणूस जो दडलेला असतो त्याला आपलं गावचं, आपल्या देशातलं हे कायम आवडत असतं आणि तो कुठेतरी मिस करत असतो, असं मला नेहमी वाटतं, कारण माझा स्वतःचा अनुभव आहे तो। त्यामुळे एक दुसरी रेसिपी आहे एकदम खासमखास भारतीय, छोले पाव, ती तुझ्यासाठी मी डिझाईन केलेली आहे आणि मस्त रेसिपी आहे, सोपी रेसिपी आहे, माझी ऑल टाईम फेवरेट आहे छोले। क्या बात आहे। सुरुवात करूया पहिल्या रेसिपीला। पहिली रेसिपी आहे आपली स्पिनच पेस्तो पास्ता। ठीक आहे, तर पेस्तो हा इटालियन प्रकार आहे, पण त्याच्या आधी आपण सगळ्यात रेसिपीची जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते बघून घेऊया। लागणारं साहित्य आहे उकडून घेतलेली पालकाची पानं, पेने पास्ता, उकडून घेतलेला कोथिंबीर, चीज, चवळी, उकडून घेतलेली चेरी टोमॅटो, लसूण, अक्रोड, काळी मिरी पूड, लाल मिरचीची पावडर आणि मीठ
तर जो पेस्तो आहे याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे पहिले. म्हणजे पेस्तो हा एक आपला इटालियन जसं सॉससारखा जो प्रकार आहे तो म्हणजे बेसिकली पास्तामध्ये वापरतात. तर बेसिल, पाईन नट्स, गार्लिक, ऑलिव्ह ऑइल, पामेझान चीज याच्यापासून बनतं. पण आपला जो पेस्तो असणार आहे हा पालकापासून बनणार आहे. आपल्याला त्याचं पेस्ट करून घ्यायची. पालक आहे आणि लसूण वगैरे ते करून घेऊ आपण. ते अक्रोड याच्यामध्येच सॉसमध्येच हो हो. आता मी काय करतोय बेसिकली पालक उकडून घेतलेला तो घेतलेला आहे. बरं. त्यात थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि याच्यामध्ये लसूण टाकलेलं, लसणाच्या पाकळ्या 3-4 टाकलेल्या आहेत. आणि इथे पाईन नट्स असतात त्याच्यामध्ये, पण पाईन नट्स इथे अवेलेबल नाही आहेत किंवा असतील तर नसतील तरी पण आपल्याकडे अक्रोड आपण टाकतोय. आणि याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल टाकतात. ऑलिव्ह ऑइल नसेल तर मी आपलं साधं ऑइल पण टाकतो, दॅट्स फाईन. थोडंसं ऑइल. आणि पास्ता हा नॉर्मलच आहे का काही? हा नॉर्मल आहे. होल व्हीट असेल तर होल व्हीट तुम्ही वापरू शकता किंवा नॉर्मल पास्ता, पेने पास्ता घेतलेले आहेत, तो उकडून घेतलेला आहे नॉर्मली. त्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे जस्ट त्या चिटकायला नको म्हणून, एवढं करून घेतलेलं आहे. आणि आता याला मी काय करणार आहे, याला मी ग्राइंड करून घेणार आहे, याची पेस्ट तयार करणार आहे. आणि नंतर ही पेस्ट आपण नंतर वापरणार आहोत. आणि चवळी रात्री भिजवून सकाळी उकडून घेतलेली आहे थोडंसं मीठ टाकून, जस्ट नॉर्मल. तर हे सगळे जे इन्ग्रेडियंट्स घेतलेत याला आपल्याला पेस्ट सगळ्यात आधी करून घ्यायची आहे. हां, आणि याच्यात मी ऑइल टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी. याला आपण पेस्ट करून घेऊया. पेस्ट झाल्यानंतर त्याला छान आपण परतून घ्यायचं आहे आपल्याला पॅनमध्ये. मी माझ्या मित्रासाठी एक मस्त पास्ता तयार करतो आहे. आय होप तुम्हाला पण तो आवडेल. सगळ्यात आधी बघितलं आपण जो स्पिनच पेस्तो ज्याला म्हणू आपण, सॉस, तो तयार करून घेतलेला आहे आपण. सगळ्या गोष्टी टाकले, घटक यात टाकले होते मी. आणि आता आपण जस्ट चेरी टोमॅटोज आहेत. पास्ताबरोबर हे कॉम्बिनेशन आहे चेरी टोमॅटोजचं, ते खूप छान लागतं. पण मला ही पण गोष्ट माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी मिळत नसेल तर त्या ठिकाणी त्याला सबस्टिट्यूट असले पाहिजे. कलर्ड पेपर्स असतील किंवा साधे टोमॅटो आहे त्याचे क्यूब्स वापरले तरी चालतील. पण ज्या गोष्टी अवेलेबल आहेत समजा त्याचा आपण वापर करू शकतो. तर चेरी टोमॅटो मला इथे अवेलेबल आहेत तर तुम्ही याचा वापर करणार आहे. म्हणजे सबंध नाही टाकतायत का? हा, अख्खे पण टाकता येतात पण मी थोडेसे छोटे मला पीसेस पाहिजेत. तुझ्या कुकिंगच्या इंटरेस्टबद्दल तर लहानपणी तर काही आयडिया नव्हती. हां हां. पण एक गोष्ट मला नक्की अजूनही आठवते की तू तेव्हा पण तुला जे आवडायचं ते करायचं. तर ते कुठेतरी मला वाटतं की अजून पण तू तेच करतोय आणि त्याच्यामुळे बहुतेक तू आज हा शो होस्ट करतोय इथे. बरोबर आहे. पण आपल्याला जे आवडतं ते आपण दरवेळी करायला जातो पण त्याचे परिणाम पण कधी कधी विपरीत पण होतात. बऱ्याच वेळा आपल्याला, मला आठवतं शाळेमध्ये आपण बाहेर, मी तरी बऱ्याच वेळा बाहेर राहिलेलो आहे, धपाटे पण खाल्लेले आहेत कधी कधी. पण दॅट्स फाईन. आय थिंक ॲट द एंड ऑफ म्हणजे सगळ्यात शेवटी ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची की आपण जे आपल्याला जे आवडतं ते आपण करत राहणं आणि त्याच्यात एन्जॉयमेंट आहे खरंच. तर ऑइल घेतलेलं आहे हां, आणि त्याच्यामध्ये आपण जी पेस्ट बनवली ना ती आपण टाकूया. त्याचा रंग बघ कसा मस्त त्याचा बदलतो. छान आहे, खूप सुरेख रंग आहे. आणि याच्यामध्ये थिकनेस जो आला आहे ना तो वॉलनट्समुळे आलेला आहे. आपण वॉलनट्स टाकले ना त्याचे, आणि त्याची टेस्ट पण त्या सॉसला खूप छान लागणार आहे. तर आता आपण काय करू, ही जी चवळी उकळून घेतली ना ती टाकूया आपण. चवळी टाकण्याचं कारण हे आहे की थोडेसे प्रोटीन्स त्याच्यात आले पाहिजे. आणि ग्रीन स्पिनच आहे त्याच्यामध्ये पास्तामध्ये, तर ऑलरेडी त्याच्यात फायबर आहे ऑलरेडी. हां, थोडी ब्लॅक पेपर पावडर. हे बघ त्याला ऑलरेडी टेस्ट आहे कारण की याच्यामध्ये आपण टेस्टसाठी बाकी लसूण, थोडंसं कोरिअँडर आणि अक्रोड हे गोष्टी टाकलेल्या आहेत. हां, थोडंसं मीठ टाकणार आहोत आपण. आता माझ्याकडे इथे थोडं बटर नाही आहे पण एक ट्रिक आहे, एक सगळ्यात शेवटी याच्यामध्ये बटर टाकायचं. त्याने थोडंसं एक अर्धा चमचा बटर टाका तुम्ही घरी करताना, त्याने अजून छान टेस्ट येते, लक्षात ठेव. हां, आता मी टाकत नाही आहे कारण मी याच्यात ऑइल वगैरे टाकलेलं आहे बाकी, पण माझ्याकडे आत्ता बटर नाही आहे म्हणून टाकत नाही आहे. थोडंसं आपण पाणी टाकू बस. आणि चेरी टोमॅटो. आणि आता आपल्याला पास्ता टाकायचा आहे. आता हे बघ बऱ्याच वेळा जेव्हा पेस्तो करतात तेव्हा तुम्ही क्रीमी पेस्तो पण करू शकतात, म्हणजे रिच क्रीम, जास्त फ्रेश क्रीम ते पण आपण टाकू शकतो याच्यामध्ये. पण मला जरूरत वाटत नाही कारण इट्स टेस्टी म्हणजे तसंच. आणि आपण थोडंसं चीज वापरणार आहोत नंतर प्रेझेंटेशन वरती टाकायला.
चला पास्ता झालेला आहे, आपल्याला काढायचं डिश. दिसायला खूप छान दिसतोय. थँक्यू. आणि आपण चीज टाकूया. चीज शिवाय पास्ताची मजा नाही. आणि आपल्याला ही जे रेड पेपर किंवा पॅप्रिका म्हणा किंवा चिली पावडर जस्ट थोडी साईडला मी जस्ट एक हे करणार आहे गार्निशसाठी. ओके. 2-3 चेरी टोमॅटो टाकू वरती. तयार आहे आपली स्पिनेच पेस्तो पास्ता. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. स्पिनच पेस्तो पास्ता बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेली पालकाची पानं, वाफवलेला पेने पास्ता, कोथिंबीर, चीज, वाफवलेली चवळी, चेरी टोमॅटोज, लसूण, अक्रोड, काळी मिरी पूड, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम वाफवलेली पालकाची पानं, कोथिंबीर, लसूण, अक्रोड, तेल आणि पाणी ग्राइंडर मध्ये घालून हे मिश्रण ग्राइंड करून घ्यावं. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये पालक लसूणची पेस्ट, वाफवलेली चवळी, काळी मिरी पूड, मीठ, पाणी आणि चेरी टोमॅटोज घालून मिश्रण परतून घ्यावं. यामध्ये वाफवलेला पेने पास्ता घालावा. तयार पास्ता एका बाउल मध्ये काढून त्यावर चीज, तिखट आणि चेरी टोमॅटोज घालून डिश सर्व्ह करावी. आपली पहिली रेसिपी झाली आहे आणि आता वळणार आपण दुसऱ्या रेसिपीकडे. दुसरी रेसिपी आहे तुझी फेवरेट छोलेची रेसिपी आहे, छोले पाव. पण थोडीशी त्याला आपण थोडासा वेगळा ट्विस्ट त्याला केलेला आहे. आणि ती बेसिकली छोले लिक्विड नाही आहे, आपलं ड्राय छोले असणार आहे. आणि ते पावासोबत कसे जाणार आहेत ते आपण बघणारच आहोत. सगळ्यात आधी आपण त्याचं साहित्य बघूया. ओके. लागणारं साहित्य आहे: चहाची पानं टाकून उकडून घेतलेले काबुली चणे पाव, नंतर कोथिंबीर आणि पुदिना, नंतर आपण पालक घेतलेला आहे, बटर आहे, कांदा आहे बारीक चिरलेला, अनारदाना आहे, अख्खा कांदा, लिंबू, आमचूर पावडर, गरम मसाला, धणे आणि जिरे पूड, वेलची, आलं, लसूण, मीठ, मिरची आणि तेजपान. सगळ्यात आधी आपल्याला जे छोले बनवायचे आहेत त्याचा आपल्याला मसाला करायचा आहे. मसाला आपण ही हिरवी पानं वापरून करणार आहोत. तर आजच्या दोन्ही रेसिपीमध्ये पालक घेतलेले आहेत मी, कारण की पालक एकतर त्याची अवेलेबिलिटी सगळीकडे छान झाली आता सध्या पाऊस असल्यामुळे. कारण हे सगळे कोथिंबीर पुदिना एकदम फ्रेश असे मार्केटमध्ये आलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे हे याचं कॉम्बिनेशन जे आहे मसाल्याचं ते खूप छान लागतं, एकदम टेस्टी लागतं. हां, सगळ्यात आधी आपण त्याची पेस्ट तयार करून घेऊया या सगळ्या गोष्टींची. घ्या. ते छोलेचा रंग थोडा वेगळा का? अरे हा काय केलं आहे माहिती आहे का, मी चहाचं हे असतं ना एक तर टी बॅग्स घेतल्या, ते उकळत्या पाण्यात टाकलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर छोले टाकले आहेत. मला छोल्याचा रंग असा डार्क हवा आहे, कारण की माझं जे प्रिपरेशन आहे ते डार्क आहे. अच्छा, म्हणून तसे दिसतात ते. पालकाची पानं घेतली आहेत 8-10. कोथिंबीर टाकतोय आपण थोडी. तर याच्यात ह्या गोष्टी टाकलेल्या आहेत. सगळ्यात आधी आपण पालक टाकलेला आहे, कच्चाच घेतलेला आहे पालक. कोथिंबीर आहे आणि पुदिन्याची पानं टाकलेली आहे. त्याच्यात आपण मसाला हा सगळा एकत्रच वाटून घेऊ ना आपण सगळं. त्यात एक 5-6 पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहेत मी, आणि आलं टाकलेलं आहे थोडंसं, आणि हिरवी मिरची 1 टाकू आपण. हे सगळं टाकून घेऊ. साधारणपणे आपण जसं मसाल्याची पेस्ट बनवतो तसं आपण करून घेतो आहे. आणि हा मसाला वाटल्यानंतर पुढे आपण छोले करणार आहोत. आपण इथे आता छोलेची एक रेसिपी करतो आहे आणि माझा पूर्ण प्रयत्न चालला आहे की तो व्यवस्थित झाली पाहिजे रेसिपी आणि टेस्टी झाली पाहिजे. आणखी एक मित्र आला आहे, तो बघणार आहे. एक मित्र आला आणि 50 मित्र वाट बघतायत फीडबॅकचं. नक्की. तर तू बघितलं की आपण सगळ्यात पहिले तो जो मसाला आहे तो तयार करून घेतलेला आहे. बेसिकली आलं, लसूण, पालक आणि कोथिंबीर आणि पुदिना टाकून हा एक मसाला, नॉर्मल जो मसाला असतो तो करून घेतलेला आहे. आता आपल्याला करायचं आहे जस्ट एक नॉर्मल ऑइल घ्यायचं आहे थोडं. आणि आता तुला मात्र मला मदत करायची आहे बरं का. हां, डेफिनेटली. तू एक काम कर, मी पाव कापून देतो. जस्ट त्याला थोडंसं आपण गरम करूया आणि बटर लावून हे करूया त्याला छान. चालेल. त्याला खरपूस असं भाजून घ्यायचं त्याला छान. तर
तर आपण हे बघ थोडासा गरम मसालासारखं घेतला आहे, म्हणजे जस्ट एक वेलची आणि तेजपान घेतलेलं आहे, जस्ट त्याला थोडासा एक फ्लेवर द्यायला. आणि बाकी आपण थोडा कांदा आता परतणार आहोत. त्याचा एक वास यायला लागल्यानंतर मसाल्याचा नंतर आपण पुढे बाकीच्या गोष्टी टाकणार आहोत इथे. तर बाकी आपण गरम मसाला जो टाकला, दोन गोष्टी टाकल्या आहेत आणि कांदा टाकलेला आहे, तो परतून घेतलेला आहे. आणि आता आपण याच्यात टाकणार आहोत ही पेस्ट. ठीक आहे. आणि सगळा फ्लेवर येतोय बघ तुला. आलं लसूण आहे त्याच्यात, पालक आहे, पुदिना, स्ट्रॉंग फ्लेवर आहे, त्याच्यामुळे त्याचा स्वतःचा छान फ्लेवर आहे. प्लस तेजपान आणि वेलची टाकली आहे, त्याचा सगळ्याचा फ्लेवर आहे. याला छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. इथे मी 1 चमचा बटर टाकणार आहे. जस्ट त्याला एक अजून छान टेस्ट लागेल त्याची. आपण एक काम करूया, हे इकडे घे म्हणजे इथे फास्ट होईल जरा. येस. ह्याच्यामधल्या ज्या हिरव्या भाज्या आपण टाकल्यात त्या शिजतात का थोडंसं कच्च्याच? नाही शिजतात. कम्प्लीट मसाला आपण तो व्यवस्थित शिजवणार आहोत. आणि मी इथे काय करतोय की मला हे जे चणे टाकणार आहे ना, मला थोडंसं घट्टसर त्याला बॉडी असली पाहिजे, म्हणून मी थोडेसे चणे हे घेणार आहे. त्याला मी जस्ट हाताने स्मॅश करणार आहे. आता आपण यात छोले टाकू. त्याच्यामध्ये स्मॅश केलेले छोले टाकतोय आपण. आता हे जे बाकीचे आपले मसाले आहेत, जिरा पूड, धणेपूड, गरम मसाला थोडासा, एक जस्ट मीठ तसे छोले उकडताना आपण टाकलेले आहेत त्याच्यात, पण तरी आता लागणार आपल्याला थोडं मीठ, म्हणून बस आपण हे गॅस बंद करू आपण आणि हे प्लेटमध्ये काढून घेऊया. वास छान येतो याचा. फ्लेवर सगळे असे निघून आले असं वाटतंय. हां, त्याचं कारण की आपण तो मसाला व्यवस्थित परतलेला आहे आता. आणि थोडासा लिंबाचा रस आणि आमचूर पावडर आपण टाकणार आहोत, त्याच्यामुळे त्याला टेस्ट छान येईल अजून. बस आता आपल्याला टोमॅटो कट करायचे आहेत, त्याच्यावरती लावायचे आहेत. हां, मस्त लागणार आहे. दिसायला सरजाम दिसतंय, वास खूप छान येतो. टेस्ट बघण्यासाठी मी उत्सुक आहे. तर तेच करायचं आहे आपल्याला मस्त. याला आपण एक काम करू, हे जे झालेलं आहे मिक्स आपला छोले, काय की सध्या शाळा परत सुरू झालेल्या आहेत, तर मुलांच्या डब्यासाठी पण एक चांगली रेसिपी होऊ शकते ही. नाही, छान ऑप्शन आहे. एक तर छोले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण पालक वगैरे सगळं टाकलेलं आहे, त्याच्यामुळे हो त्याची थोडीशी न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू पण न्यूट्रिशियस आहे. हां, आणि मला वाटतं टेस्ट वेगळी असल्यामुळे मुलांना पण आवडेल. हो, सगळ्याचा फ्लेवर टेस्ट छान येते. हे टाकूया त्याच्यावरती. तर छोले पाव ही रेसिपी तयार आहे. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. छोले पाव बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चहाची पानं घालून वाफवलेले काबुली चणे, पाव कोथिंबीर, पुदिना, पालक, बटर, कांदा, डाळिंबाचे दाणे, लिंबाचा रस, आमचूर पावडर, गरम मसाला, धणे जिरे पूड, वेलची, आलं, लसूण, मीठ, मिरची आणि तमालपत्र. कृती: प्रथम पालकाची पानं, कोथिंबीर, पुदिना, लसूण, आलं, हिरवी मिरची आणि पाणी ग्राइंडर मध्ये घालून मिश्रण वाटून घ्यावं. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये वेलची, तमालपत्र, कांदा, वाटून घेतलेली पालकाची पेस्ट आणि बटर घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये उकडलेले छोले, उकडून कुस्करलेले छोले, जिरेपूड, धणेपूड, गरम मसाला, मीठ, पाणी, लिंबाचा रस आणि आमचूर पावडर घालून मिश्रण परतून घ्यावं. बटर लावून पाव पॅनवर खरपूस भाजून घ्यावेत. एका प्लेटमध्ये भाजलेले पाव अरेंज करून त्यावर टोमॅटोच्या चकत्या घालाव्यात. त्यावर छोलेची भाजी, कांद्याच्या चकत्या आणि डाळिंबाचे दाणे घालून डिश सर्व्ह करावी. एकलव्याने द्रोणाचार्यांची मातीची मूर्ती बनवली आणि त्याच्यासमोर शिक्षण घेतलं आणि तो धनुर्विद्येत निपुण झाला. मला वाटतं पाकशास्त्रामध्ये पण ही गोष्ट पॉसिबल आहे.
फक्त काय पाहिजे, ऑब्झर्वेशन आणि पर्सिस्टंट एफर्ट, म्हणजे तुम्ही कंटिन्युटी पाहिजे तुमच्या एफर्ट्समध्ये. आता बघा ना, साधे की पावभाजीवाले म्हणा, पाणीपुरीवाले, भेळवाले काय करतात, त्यांचा मेन इन्ग्रेडियंट म्हणजे काय की पर्सिस्टन्सी. रोज एकच गोष्ट करतात आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही ऑटोमॅटिकली प्रावीण्य मिळवू शकता. म्हणून नेहमीच कन्सिस्टंट एफर्ट पाहिजे आपले. आता बघा, घरी आई स्वयंपाक करते, तिला जस्ट आपण ऑब्झर्व जरी केलं ती कशी कशी काय काय करते, तरी पण तुम्ही अर्ध्या गोष्टी त्यातल्या शिकू शकता. आणि त्याच्यासाठी हा नियम नाही की तुम्ही मुलगा आहात का मुलगी आहेत, आणि मुलं पण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात हे सिद्ध करणारीच आमची ही सिरीज आहे. तर तुम्हालाही या सिरीजमध्ये पार्ट घ्यायचं असेल तर मला नक्की कळवा, आणि आजचे पदार्थ कसे झाले होते हे पण कळवायला विसरू नका आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. आशिष, आज तू इथे आलास, खूप मजा आली. म्हणजे परत ते दिवस आठवले खरं सांगायचं तर. तुला झी मराठीकडनं आणि आमच्या सगळ्या टीमकडनं एक छोटीशी गिफ्ट. थँक्यू. मला पण गप्पा मारण्यामध्ये खूप मजा वाटली, आणि मागचे एक तासभर जेव्हा आपण स्पेंड केला तो खरंच खूप वेळ लक्षात राहील. खूप मजा आली, मी खूप एन्जॉय केलं, आणि एस्पेशली तू इथे आलायस म्हणून काहीतरी म्हणावंसं वाटतं. शायद फिर से वो तकदीर मिल जाए, जीवन के वो हसीन पल फिर से मिल जाए, चल फिर से बैठे उस लास्ट बेंच पर, शायद वो पुराने बिछड़े यार फिर से मिल जाए. क्या बात है. हां, ॲब्सोल्युटली, क्या बात आहे. तर मंडळी, आपली भेट होणारच आहे पुढच्या भागात. आणखीन 2 इंटरेस्टिंग आणि मस्त रेसिपीज परत आपण करणारच आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे